हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम आहेत की ताई आमचं शोल्डर उतरतं, ब्लाऊज कसा पण शिवा तरी पण आमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरतं. आणि बरेच मैत्रिणी नेमकं शोल्डर टाकताना काय चूक करतात आपण ते पाहू, आणि त्या पद्धतीने आपल्याला परफेक्ट शोल्डरचं माप कसं टाकायचं ते पाहू. जास्त व्हिडिओ मोठा बनवणार नाही आहे मी, अगदी 3-4 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार किंवा 5-6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होईल. तर याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला जी मेन पद्धत आहे शोल्डर टाकायची, जेणेकरून तुमचं शोल्डर हे कुठंही उतरणार नाही, ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त सांगणार आहे. फक्त आणि फक्त शोल्डरचंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक कार्डशीट पेपर घेतला, याच्यावरतीच मी तुम्हाला सर्वात पहिले एक बॅक साईड पार्ट जो आहे तो काढून दाखवते. तर ओपन भाग आहे इथे, तर चालू इकडनं टाकते मी बंद बाजूनी. इथं आपण सर्वात पहिलं काय करत असतो, तर आपण सर्वात पहिलं उंची वगैरे टाकून घेत असतो. तर जसं मी नॉर्मल उंची इथं 14 इंच घेतली. उंची किती पण असू द्या, काही अडचण नाही आहे. तुमचा फक्त याच्यावर जो शोल्डर टाकायची पद्धत आहे ती तुमची मागचा गळा किती आहे त्याच्यावरती सर्वात पहिलं तर आपण टाकत असतो. मी तर माझ्या पद्धतीने ब्लाऊज जे आहेत ना माझे शक्यतो मागचा गळा कसा आहे याच्यावरती असतं. एखाद्याचा गळा जर जास्त डीप असेल तर शोल्डर हे उतरतात. तर आपण जर शोल्डर आणि जी मुंडा उंची असते ती परफेक्ट टाकली तर आपलं हे शोल्डर कुठंच उतरत नाही. आता इथे बघा, सर्वात पहिलं शोल्डर जे आहे ते जर तुमचा डीप गळा असेल, जास्त मोठा असेल, 10 इंचाच्या खाली असेल, तर तुम्ही शोल्डर डायरेक्टली जे आहे 4.5 इंच, 4.5 इंच, 5 इंच असं घेतलं तरीही चालतं. कुणाला शोल्डर पट्टी किती पाहिजे त्याच्यावरती पण आपण शोल्डर हे घेत असतो. जसं मी तुम्हाला सांगते, आता डीप गळा आहे म्हणजे इथं हा गळा जो आहे हा 11 इंच आहे, समजा 11 इंचाचा आहे. तर इथं गळा पट्टी जी बघितली तुम्ही, आता ही 3 इंच शिल्लक राहिली, बरोबर. मग आता एवढा मोठा गळा जर असला आपला डीप, आता एवढा मोठा जर आपला गळा डीप असेल, इथून जर आपण हे मार्किंग असं घेतलं तर बऱ्याच वेळा काय होतं, मग आपलं इथं शोल्डर जे आहे ते असं तिरकं होतं. म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते शोल्डरच्या साईडला आपलं हे कल्ल्या जातं आणि तिकडनं हे उतरायला लागतं, बरोबर. तर इथं परफेक्ट गळा रुंदी किती टाकायची, जर तुम्हाला शोल्डर जे आहे डीप एवढा मोठा डीप गळा घ्यायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली 4.5 इंचाची शोल्डर आहे ते ठेवा, बरोबर. किंवा 5 इंच घेतलं तरीही चालेल, काही अडचण नाही आहे. आता एवढं ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमची जी गळा रुंदी आहे ते शोल्डर पट्टी आहे ती किती ठेवायची ते तुमच्या याच्यावरती आहे. समजा तुम्हाला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची आहे, एवढीच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तुम्हाला, तर मग आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायची आहे. बघा म्हणजे किती होईल, 2.5 इंच, बरोबर. मग 2.5 इंचावर इथं मार्किंग लगेच करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला वाटलं मला 1.5 इंचाचं शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर तुम्ही इथं 2 इंचावर मार्किंग करून घ्या शोल्डर पट्टीचं. इकडे शिल्लक किती राहतं ते बघायचं नाहीये, किती पण राहू शकतं. कुणाचं 3 राहू शकते गळा रुंदी, कुणाची 2.5 राहू शकते, तर कुणाची 1.5 पण राहू शकते, काही अडचण नाही. तर या पद्धतीने तुम्हाला इथे शोल्डर टाकायचं आहे. गळा रुंदी इथं आता आलेली आहे 2.25 इंचाची. आता हीच जर शोल्डर पट्टी आपण 2 इंचाची घेतली असती, म्हणजे 1.5 इंचाची घेतली असती प्लस अर्धा इंच केला असता, तर इथं संपूर्ण गळा रुंदी ही 3 इंचाला एक रेष कमी इतकी असं राहिलं असतं, बरोबर. म्हणजे या पद्धतीने शोल्डर पट्टी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती पण आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने हे शोल्डरचं माप आहे. आता तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही 5 इंचाचं शोल्डर सांगितलं, बरोबर. मी 4.5 इंच घेतलेलं आहे, तुम्ही 5 इंच पण घेऊ शकता, 4.5 इंच पण घेऊ शकता, काही अडचण नाही आहेत. डीप गळा असेल तर 5 इंचाच्या पुढं जायचं नाही आहे. म्हणजे जास्त डीप असेल, 11 असेल कोणाचं, 11.5 असेल, 10, 10.5, तर तुम्ही 5 इंचाच्या पुढं जास्त मोठं शोल्डर घेऊ नका. आता समजा हाच गळा तुमचा वरती आहे, म्हणजे कुणाचा 7 आहे, कुणाचा 8 आहे, कुणाचा 9 आहे, तर तुम्ही ही डायरेक्टली शोल्डर पट्टी
संपूर्ण शोल्डर जे आहे ते 5.5 इंच घेऊ शकता. 5.5 इंच घेतल्यानंतर तीच प्रोसेस करायची. जी शोल्डर पट्टी लागते आपल्याला ती टाकून घ्यायची. तर कुणाला इथं 3 इंचाचं सुद्धा शोल्डर पट्टी लागते, कुणाला 2.5 इंचाची लागते. त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच मिळवून इकडनं मार्किंग आपल्याला इकडनं टाकून घ्यायचं आहे. जसं मी इकडं टाकून घेतलं 2.5 इंच, मला 2 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे तर मी अर्धा इंच प्लस करून घेतलं, म्हणजेच 2.5 इंचाची शोल्डर पट्टी एवढी त्याची जागा सोडून दिली. त्याच्यानंतर गळा रुंदी ही आपली शिल्लक राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. कुणाचा जास्तच वरती गळा आहे, म्हणजे कुणाचा 6 असेल, कुणाचा 6.5 असेल, कुणाचा 7 असेल, तर मग आपण इथं 5.5 इंचाचं संपूर्ण शोल्डर टाकायचं आहे. तर तुम्हाला इथं ही छोटीशी माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे, आता तुम्ही म्हणशाल ताई एवढी आपण जी मुंडा उंची घेतली ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर मी जे आहे ना 5.5 इंचावरती मार्किंग करते. आता याच्यामध्ये कुणाची साईज किती आहे हे मला माहिती नाही आहे. कोणत्या पण साईजनुसार तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मुंडा उंची ही 5.5 इंच घेऊ शकता. मोठी साईज असेल तर मग तुम्ही 5.5 इंच घेऊ शकता. जास्तच मोठी असेल 42, 44 तर मग 6 इंचाची मुंडा उंची घेऊ शकतात डीप गळ्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही मापं आपल्याला टाकायची आहे. आता मी याच्यामध्ये काय काय सांगितलं, ज्या पण मैत्रिणींना समजलं असेल त्यांचा फायदा आहे. आणि तुम्ही या पद्धतीने शोल्डर मुंडा उंची नक्की टाका. मी सांगितलं मुंडा उंची ही तुम्ही 5.5 इंच घेऊ शकता, कोणची पण साईज असू द्या. जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे तर तुम्हाला इथं मुंडा उंची ही 5 इंचाच्या 5.5 इंच, 5.25 इंच तुम्ही घेऊ शकता. 5 इंचाच्या पुढे घेऊ शकता डीप गळा असेल तर. ओके. जर तुमची एकदम लहान साईज आहे 28, 30 साईज आहे तर तुम्ही इथं 5 इंचाची मुंडा उंची घेतली तरी पण चालते, पण आपण शक्यतो 5 इंचाच्या पुढंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं तुमची साईज किती पण असू द्या, म्हणजे इथं छातीचा 4था भाग किती पण असू द्या, त्याच्यानुसार आपण इथं गडी टाकून घेत असतो, बरोबर. त्याच्यानंतर इथं मुंड्याला शेप द्यायचा पण प्रकार, जर डीप गळा असेल तर तुमचा जो मुंडा आहे तो तुमचा 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मुंड्याचा पण आपण शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर हा आपला बॉक्स काढून घ्यायचा आहे गळ्याचा. आता इथे तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर हा गळा तुम्ही इथपर्यंत आणल्यानंतर इथून खाली बाहेरून डीप घेत गेला तरीही चालतो. येणे हा गळा जो आहे इकडनं हे शोल्डर उतरण्याचे चान्स कमी असतात, म्हणजे शोल्डर उतरत नाही या पद्धतीने. बऱ्याच मैत्रिणी इकडून पण असं सुरुवात करतात, तर हे चुकीचं आहे. ज्या पद्धतीने आपण जिथून नॉड बांधायला सुरुवात करतो त्याच्या खाली 2.5-3 इंचाच्या पासून आपल्याला खाली फैलाव घ्यायचा आहे, तर जेणेकरून डीप गळा जो आहे तो दिसायला पण खूप छान दिसतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा गळा घेतलेला आहे, बरोबर. आता तरीही बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर उतरत असेल तर इथं अर्धा इंचाने हे डाऊन करून घ्या गळ्यावरती आणि शोल्डरकडं वरती घेऊन जायचं असं या पद्धतीने. आता या प्रोसेसमध्ये तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. तुम्ही आता ही ट्रिक्स एकदा नक्की यूज करा तुमच्या ब्लाऊजमध्ये आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ इथं संपवते. तुम्ही माझ्या 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला लावला आणि तो तयार झालेला आहे 9 मिनिटाचा. तर चला, व्हिडिओ संपवते. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.